येवती येथील साईबाबा मंदिरात बाल संस्कार शिबिर सुरू आहे। या ठिकाणी या मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पुढाकाराने या शिबिरासाठी आरोग्य केंद्राचे डॉक्टर श्रीनाथ चौधरी आणि डॉक्टर शुभम चौधरी यांनी सहभागी बालवारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली आहे। आध्यात्मिक शिक्षणासोबत आपल्या शरीराची काळजी कशी घ्यायची याची माहिती त्यांनी शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना दिली आहे। बालवारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली। सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने तापमानात वाढ होत आहे। अशा वेळी उष्माघातापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, उष्माघाताची लक्षणे कोणती ही माहिती दिली। तर तहान लागली नसली तरी पुरेसे पाणी प्यावे, यामुळे शरीरातील पाणी पातळी टिकून राहण्यास मदत होते। वजनाने हलके, पांढरे, फिक्कट सैलसुती कपड्याचा वापर करावा। लिंबू पाणी, ताक पाणी इत्यादी घरगुती पेय प्यावे असा सल्ला यावेळी डॉक्टरांनी बालवारकऱ्यांना दिला। ज्या विद्यार्थ्यांना औषधाची गरज होती त्यांच्यावर उपचार केले। आरोग्य सहाय्यक किशोर शहाणे, आशिष पवार, आकाश सुरवाडे, वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गजानन जंगले, कोषाध्यक्ष संदीप महाजन, सचिव नितीन चौधरी, सदस्य सरोदे, दिनेश कोठारी, सोपान पाटील, अमोल पाटील, गजानन सावरी वगार, साई भक्त यांनी विशेष सहकार्य केले। जनजागर मराठीसाठी सतीश बावस्कर, बोदवड।